नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी अशी छोले मसाला भाजी बघणार आहोत। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण आवडीने खातील इतकी ही भाजी छान बनते। इथे मी 1 कप छोले घेतले आहेत। छोल्यांना काबुली चणे असेही बोलतात। वजनाप्रमाणे ही 200 ग्रॅम काबुली चणे मी घेतले आहेत। काबुली चणे अशा प्रकारे दिसतात। एका भांड्यामध्ये हे काबुली चणे मी ओतून घेते। याच्यामध्ये पाणी ओतून हे काबुली चणे आपण एकदा धुवून घेऊयात, म्हणजे त्याच्यामध्ये काही पावडर लागली असेल, धूळ असेल तर ती निघून जाईल। काबुली चणे पूर्ण बुडतील इतकं पाणी त्याच्यामध्ये ओतून ठेवायचं आहे। रात्रभर आपण हे काबुली चणे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे, म्हणजे ते सॉफ्ट होतील। दुसऱ्या दिवशी काबुली चण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून कुकरला 3 शिटी काढून घ्यायच्या। इथे आपण हे काबुली चणे कुकरमध्ये शिटी काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता काबुली चणे आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काबुली चण्यांची साईज मोठी होते। हे बघा, काबुली चणा मी तुम्हाला एक दाबून दाखवते, किती सहज स्मॅश झाला। अशा प्रकारे आपल्याला काबुली चणे शिजवून घ्यायचे आहेत। छोले मसाला करण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो असे लहान मोठे कट करून घेतले। थोडी कोथिंबीर घेतली आहे। ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। त्याचबरोबर आपण लसूणच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आल्याचा लहान तुकडा असा उभा कट करून घेतला। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे कट केलेले टोमॅटो होते ना ते ॲड करून घेऊया। लसूण पाकळ्या ॲड करूया। थोडी जी कोथिंबीर होती ती ॲड करून घेऊ। आणि जे आपण काबुली चणे शिजवून घेतले आहेत ना ते 1 चमचा काबुली चणेही ॲड करून घेऊया। याच्यामुळे जी आपली भाजी आहे ना ती घट्टसर होईल। अशी फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। कढई गरम झाल्यानंतर मी गॅस फ्लेम लो केली आणि आता ह्या कढईमध्ये मी 4 मोठे चमचे तेल ॲड करून घेते। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये दालचिनीचा 1 लहान तुकडा, 2 लवंग, काळी मिरी 5 ते 6 आणि चक्रफूल जे असतं ना त्याच्या 2च पाकळ्या आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत। 1 तेजपत्ता घेतला आहे, तोही 4 भागांमध्ये तोडून तेलामध्ये ॲड करून घेऊया। आलंही ॲड करून घेऊया। आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तो फोडणीमध्ये आपण परतून घेऊया। आल्याचा कच्चेपणा गेलेला आहे। आता या फोडणीमध्ये आपण जो कांदा कट करून ठेवला होता ना तोही ॲड करून घ्यायचा। कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊया। इथे कांदा आपण जास्त ब्राऊन करून नाही घेणार, फक्त त्याचा कच्चेपणा जो असतो ना तो निघून गेला की आपण याच्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण ॲड करून घेऊ। वाटण ॲड केल्यानंतर ह्या वाटणला तेल सुटेपर्यंत आपण तो फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। ह्या वाटणला हलकं तेल सुटलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, तिखट मसाला 1.5 चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर आहे ती 1 चमचा ॲड करून घेऊया। आता हे सर्व पावडर मसाले आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। इथे गॅस फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, नाहीतर मसाले आहेत ते करपण्याची शक्यता असते। मसाले परतून झाले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाले राहिले होते त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते पाणी ह्या फोडणीमध्ये ॲड करून घेते मी। यामध्ये 3 चमचे दही ॲड करून घेऊ। इथे फ्रेश दही असतं त्याचाच वापर करायचा। आंबट असलेलं दही नाही घ्यायचं, त्याच्यामुळे भाजीला आंबट अशी चव येईल। आता हे दही आपण ह्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं। मसाले थोडे कोरडे वाटले तर आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेऊया। कढईवरती झाकण ठेवते आणि ह्या ताटामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेऊया। 1 ते 1.5 मिनिट आपण हे जे मसाले आहेत ना ते चांगले शिजवून घ्यायचे। 1.5 मिनिट झाला आहे, झाकण बाजूला काढून घेऊ। मसाल्यांवरती अशी हलकी तेलाची तरी दिसली ना की समजायचं मसाल्यांमध्ये जो कच्चेपणा असतो तो निघून गेलेला आहे। तर यामध्ये कमी तिखट असलेल्या 2 हिरव्या मिरच्या अशा मध्यभागी कट करून मी ॲड करून घेतल्या। काही कढीपत्त्याची पानं ॲड करून घेतली। कट केलेली कोथिंबीर ही ॲड करून घेतली। आता हे सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे आपण जे काबुली चणे शिजवून घेतले होते ना ते ॲड करून घेऊ। तुम्हाला अशी सुकी भाजी हवी असेल ना तर फक्त काबुली चणेच ॲड करा, पाणी ॲड नका करू। तुम्हाला जशी घट्ट पातळ भाजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आणि तो भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। पुन्हा 1 मिनिटसाठी झाकण ठेवून ही भाजी वाफवून घ्यायची। 1 मिनिट झाला, आता आपण झाकण बाजूला काढून घेतलं आणि याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ। अर्धा मिनिट आपण याला छान अशी उकळी काढून घ्यायची। अर्धा मिनिट झाला आहे। आता वरून कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेऊ आणि गॅस फ्लेम बंद करू। इथे आपली छोले मसाला भाजी तयार आहे। सुरुवातीला आपण काबुली चणे कुकरमध्ये शिजवून घेतले होते, त्यामुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। खूप कमी वेळामध्ये झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। ही छोले मसाल्याची भाजी तुम्ही वरण भाताबरोबर, चपाती, भाकरी, नान, तंदुरी रोटी किंवा भटोरे बरोबरही खाऊ शकता।
आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.